त्याच्यासाठी आपल्याकडे भरपूर वेळ आहे चर्चा करायला. सर, याला जोडून एक प्रश्न आहे की तुमची भूमिका काय असणार नेमकी या कायद्याला विरोध करण्याची असणार? कारण मुंबईत किशोरी पेडणेकर आणि प्रियांका चतुर्वेदी दोघांनी मिस कॉल दिलेला आहे भाजपला या निमित्ताने. मिस कॉल हा मिस कॉलच असतो बरं का. तुम्ही मिस कॉल जेवढं काय घेऊन बसला ते लक्षात घ्या की महिला आरक्षणासंदर्भात शिवसेनेची भूमिका ही पहिल्यापासून स्पष्ट आहे. महिलांच्या राजकीय हिताआड शिवसेना कधीही आलेली नाही, येणार नाही. आणि महाराष्ट्राचं म्हणाल तर महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे ज्यांनी महिला आरक्षणाची, महिला राजकीय आरक्षणाची स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ही मुहूर्तमेढ रोवलेली आहे. तो महाराष्ट्र. आपण जेव्हा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांचा संदर्भ देतो तेव्हा त्यांनी आम्हाला हेच मार्गदर्शन केलेलं आहे ना की महिलांना सक्षम बनवायला पाहिजे. तसं नसतं तर आज मुंबईच्या महापौरपदी महिला नसत्या किंवा विधिमंडळामध्ये महिला नसत्या. हे एक ऐतिहासिक पाऊल आहे असं नरेंद्र मोदी सांगतायत. पण सर, पेडणेकर आणि चतुर्वेदींनी समर्थनासाठी तर तो मिस कॉल होता, तो दिला. ठीक आहे ना. महिला असं आहे की या देशातल्या सर्वपक्षीय महिलांना हे विधेयक आपलं वाटत असेल तर त्याला शिवसेनेनं किंवा अन्य कोणत्याही पक्षाने विरोध केलं. ज्या पद्धतीनं मतदारसंघाची पुनर्रचना न करता, ज्या पद्धतीनं जनगणनेची सुरुवात न करता या सगळ्या विषयाला पुढे नेलं जात आहे, तिथे वादाचा मुद्दा आहे. सर, डिलिमिटेशन बद्दल काही आक्षेप समोर येत आहेत. काही नाही, खूप आक्षेप आहे. त्याच्यामध्ये एक मुद्दा असा आहे की दक्षिणेतील राज्यांचं प्रतिनिधित्व पर्सेंटेज मध्ये खूप कमी होत आहे, हे जरी पॉप्युलेशन मध्ये सांगितलं जात असेल, आणि उत्तरेतलं वाढत आहे, आणि याच्यावरती दक्षिणेतील राज्य आता एकत्र होताना पाहायला मिळतात. नुसते एकत्र होताना दिसत नाही. मला असं वाटतं की भविष्यामध्ये एक मोठा संघर्ष रस्त्यावर होऊ शकतो. महाराष्ट्रामध्ये 72 जागा होत आहेत. 72. मला असं वाटतं की 72 पेक्षा जास्त जागा व्हायला पाहिजे. विधानसभेच्या 400 जागा होणार आहेत. आता या 400 जागांसाठी नवीन विधान भवन अजून बांधलेलं नाहीये. आणि मला अशी भीती वाटते की उद्या या 400 जागा झाल्यावर त्या बहुमताच्या जोरावर महाराष्ट्राचे 2 तुकडे जर या लोकांनी केले, त्याची तयारी आहे का? की आता 400 जागा, 400 विधानसभा सदस्य या क्षणी मुंबईच्या विधान भवनात त्यांना बसायला जागा नाही, मग आम्ही विदर्भात नागपूरला बसतो, तुमचे तुम्ही मुंबईत बसा. आणि अशा पद्धतीनं ही फाळणीची, महाराष्ट्राच्या फाळणीची मुहूर्तमेढ तर रोवली जाणार नाही ना, अशी एक सुप्त भीती महाराष्ट्राच्या मनामध्ये आज आहे. तुमचं डिलिमिटेशनची ही जी काही प्रोसेस आहे, या विधेयकाला पाठिंबा असेल, तुम्ही वुमन रिझर्वेशनला पाठिंबा देताय, मात्र हे दुसरं जे विधेयक आहे याला तुमच्या पक्षाचा पाठिंबा असेल का? नाही, डिलिमिटेशनवरती चर्चा होईल. आज राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे जी बैठक आहे त्याच्यावर ह्या विधेयकाबाबत सर्वानुमते चर्चा होईल. त्यानंतर तुम्ही एकत्रित डिसिजन घ्याल? नाही, महिला विधेयकाचा संदर्भात विरोध करण्याचं आम्हाला कारण दिसत नाही. महिलांच्या राजकीय हक्कांना विरोध करण्याचा कोणीही त्याच्यामध्ये काही वेगळी भूमिका घेण्याचं मला कारण दिसत नाही. किंबहुना जेव्हा हे विधेयक आलं होतं 2023 साली, तेव्हाही आम्ही सगळ्यांनी त्यांना पाठिंबा दिलेला आहे सुरुवातीच्या काळामध्ये. त्याच्यामुळे आता फक्त डिलिमिटेशन ज्या पद्धतीनं समोर आलेलं आहे, मतदारसंघाची पुनर्रचना ज्या पद्धतीनं समोर आलेली आहे, ती संपूर्ण देशामध्ये गंभीर समस्या निर्माण करू शकते. दुसरं असं की ही विधेयकं मंजूर करण्यासाठी अत्यंत चुकीची वेळ सरकारनं निवडली आहे. 5 राज्यात निवडणुका सुरू आहेत. त्या राज्याचे खासदार प्रचारात अडकलेले आहेत. ते दिल्लीत पोहोचतील की नाही मतदानासाठी अशी शंका सगळ्यांना आहे. आणि त्यांना त्यांच्या राज्यामध्ये बिझी ठेवून इथं मतदान घ्यायचं, कारण 2/3 मेजॉरिटी शिवाय ही बिलं मंजूर होणार नाही. 2/3. आणि भारतीय जनता पक्षाकडे स्वतःचे 240 लोक आहेत. 360 खासदारांची ताकद या बिलाच्या मागे हवी.
ती आता कशी गोळा करतायत ते पाहावं लागेल. म्हणजे एक प्रकारे ते खासदार दिल्लीत येऊ नये आणि त्या खासदारांच्या अनुपस्थितीमध्ये हे सगळे दिलं नक्कीच